तुमच्या मतानुसार अलीकडं मुलांच्या भविष्यासाठी पालक आता किती जागरूक झाले आहेत? बऱ्यापैकी जागृत झालेत. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आहे ना, विविध प्रकारचे पालक असतात बरं. आणि अ, त्यांच्या गरजा पण वेगळ्या असतात. बरं. त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड पण वेगवेगळं असतं. वेगवेगळं. आणि ह्या सगळ्यांचा ते त्यांच्या मुलांच्या करिअर किंवा एज्युकेशनच्या बाबतीत काय विचार करतात ह्याच्यावर फार मोठा त्याचा एक इम्पॅक्ट असतो. बरं. तर जर का विविध प्रकारचे पालक जर का म्हणायचे झाले बरं. तर तीन प्रकाराचे मला मुख्य रूप माझ्या दिसतात. म्हणजे मी माझ्या करिअरमध्ये आत्तापर्यंत तीन प्रकाराचे पालक पाहिलेत. बरं. पहिले पालक आहे की फॉर एन एक्झाम्पल मी डॉक्टर आहे, म्हणजे माझ्या मुलाने मेडिकलमध्येच जायला पाहिजे. त्यानं डॉक्टरच व्हायला हवं. हां, म्हणजे माझ्यासाठी उत्तम म्हणजे Career काय उत्तम असेल? करिअर किंवा सक्सेसफुल करिअर म्हणजे फक्त मेडिसिन, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी काही एक्सेप्टेडच नाही आहे. बापरे. हे असे एक पालक असतात. बरं. दुसरे पालक असतात त्याहून पूर्ण विरुद्ध. बरं. मला माझ्या आयुष्यामध्ये डॉक्टर व्हायचं होतं, मी नाही होऊ शकलो, माझ्या मुलांनी तर आता मेडिकल घ्यायलाच पाहिजे, त्यानं डॉक्टर व्हायलाच हवं. व्हायलाच पाहिजे. हे दुसरं एक्स्ट्रीम पोल आहे पॅरेंटिंगचा. बरोबर. आणि तिसरे जे पालक असतात, हं. ठीक आहे ना, हे या दोन्ही प्रकाराच्या पालकांपेक्षा अतिशय वेगळे असतात. बरं. जे मी तुम्हाला सांगितलं ना, इन्फॉर्मर, हां. ते फक्त मुलांना सांगतात, हे बघ, तुला जे व्हायचं असेल ना ते तू हो, तुला जे करिअर घ्यायचं असेल ते तू करिअर सिलेक्ट कर. ठीक आहे, आमचं कर्तव्य आहे तुला ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या आम्ही तुला द्याव्या. जी साधन सामग्री लागेल ती. हां, तुला जे रिसोर्सेस पाहिजेत ते आम्ही देऊ, पण करिअर सिलेक्शन हे तू करशील बरं. आणि त्यात सक्सेसफुल होणं हे तुझी जबाबदारी. हे तिसऱ्या कॅटेगरीचे पॅरेंट्स असतात. नॉर्मली असे पॅरेंट्स जर का मुलं सक्सेसफुल झाले तर त्याचं क्रेडिट स्वतः घेतात, की आम्ही मुलांना मुक्तता दिली, आम्ही त्यांना फ्रीडम दिलं, बरोबर की नाही, हां. आणि म्हणून ते सक्सेसफुल झाले. झाले. पण जर का नाही झाले तर ह्याच प्रकाराचे पालक मुलांना ब्लेम सुद्धा